सकारात्मक विचारशक्ती आणि आत्मज्ञान. सकारात्मक विचारशक्ती ही व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा व्यक्ती सकारात्मक विचार करतो तेव्हा त्याचे मन स्पष्ट, शांत आणि स्थिर असतं. नकारात्मक विचारांना दूर ठेवून सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारल्यास जीवनातील अडचणी सहजतेनं पार केल्या जाऊ शकतात. आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाची, जीवनाची गहन सत्यांची ओळख. आत्मज्ञानामुळे व्यक्ती आपल्या विचारांवर, भावनांवर, कर्मांवर नियंत्रण ठेवायला शिकतो. जेव्हा व्यक्ती स्वतःला समजून घेतो तेव्हा त्याच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होते आणि जीवन अधिक संतुलित होते. सकारात्मक विचारशक्ती आणि आत्मज्ञान यांचा परस्पर संबंध आहे. जेव्हा मन सकारात्मक राहते तेव्हा आत्मज्ञानाचा अनुभव सहज साध्य होतो. ध्यान, ध्यानयोग, प्राणायाम, सत्संग या साधनांमुळे व्यक्तीच्या विचारशक्तीमध्ये स्पष्टता येते, आत्म्याशी सुसंवाद साधता येतो. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात नैतिक मूल्यांचा विकास होतो. तो क्षमाशील, संयमी, सहानुभूतीपूर्ण बनतो. सकारात्मक विचारशक्तीमुळे तो आपल्या आसपासच्या लोकांवरही सकारात्मक प्रभाव पाडतो. समाजात सुसंवाद वाढवतो आणि संघर्ष टाळतो. सकारात्मक विचारशक्ती आणि आत्मज्ञान यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि व्यक्ती जीवनातील समस्यांना धैर्याने सामोरे जातो. व्यक्तिमत्वातील सकारात्मक हे बदल घडवतात आणि जीवनाला अधिक अर्थपूर्ण बनवतात. शेवटी सकारात्मक विचारशक्ती हे आत्मज्ञान हे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करतात. ते व्यक्तीला केवळ बाह्य जगाशी नव्हे तर स्वतःच्या अंतर्मनाशी सुसंवाद साधायला शिकवतात, ज्यामुळे जीवनात शांती, समाधान आणि प्रगती होते.